आपल्यासाठी आव्हानात्मक आहे। आंबेडकरी चळवळीमध्ये जीवन जगणारी माणसं सध्या कुठल्या अवस्थेमध्ये जगतात हे मला माहित नाही, परंतु विद्यमान परिस्थितीमध्ये सध्या वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये आपल्यावरती होणारे वार, प्रस्थापितांचे वार जर तुम्हाला उंचून टाकायचे असेल तर याद राखा, तुम्हाला प्रत्येक मुलाला सुरुंग त्याच्या हातामध्ये द्यावा लागेल आणि या ठिकाणी क्रांती करावी लागेल। त्याच्याशिवाय तुमची पिढी आता सुरक्षित राहणार नाही। या कवितेच्या ओळी मी वाचल्यानंतर मला खरोखर गैरवरून गेलो। दोस्त हो, आता आपण एकच करू। वयाची जर भूमिका पाहतो म्हटलं, वयाचा जर विचार करतो म्हटलं, एक माणूस हातामध्ये काठी घेऊन ज्याला चालायला सुद्धा वेदना होतात, तो माणूस आज तुमच्या मुलांना शब्दांच्या रूपाने उभं करण्याची ताकद देते, एक बळ देते आणि तेही साहित्यिकाच्या रूपाने देते। त्यामुळे आपल्या मधला असणारा आंबेडकर हा कधीच मरू शकत नाही। तो भवेसरांच्या रूपाने सातत्याने जिवंत राहील आणि सुरुंगच्या रूपाने महाराष्ट्राच्या क्रांतीमध्ये एक वेगळ्या स्वरूपाची क्रांती करेल हे निश्चितच वाटते। दोस्त हो, आता आपण एकच करू, हो या मानवी सुरुंग आणि उद्ध्वस्त करू प्रस्थापितांचे तुरुंग। इतकी मोठी ताकद या कवितेमध्ये आहे। या कवितेचं वाचन तुम्ही केलं पाहिजे। तुम्ही सर्व आप्त परिवारातली माणसं, तुम्ही कुणासाठी जगतात आणि कशासाठी जगतात हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे। आज तर तुम्हाला 2 टाइमची भाकर मिळेल, पण येणाऱ्या 25 ते 30 वर्षाच्या कालखंडामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर राहील आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला आता क्रांती केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि क्रांतीचा ऊर्जा स्रोत हरीश कुमार गौरेंच्या रूपानं सुरुंग तुमच्या समोर देताना मला अत्यंत आनंद होत आहे। मला या ठिकाणी बोलावलं, मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। ज्या मुलींनी, सर्व वसतिगृहाच्या मुलींनी त्या अतोनात मेहनत केली, त्या सर्वांचे या ठिकाणी कौतुक करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बुद्ध। धन्यवाद सर।